प्रश्न क्रमांक 24, 36, 80 आणि 12 या तीन संख्यांचा जो गट आहे त्या गटाशी या 4 पर्यायापैकी कोणती संख्या आपण जुळती ते पाहूयात. तर 36, 80 आणि 12 यांचं निरीक्षण केलं असता 36 ला जर आपण 4 ने भागलं तर आपल्याला उत्तर मिळेल 9. 80 ला जर आपण 4 ने भागलं उत्तर मिळेल 20 आणि 12 ला जर आपण 4 ने भागलं तर उत्तर आपल्याला मिळणार आहे 3. हा जो संख्यांचा गट आहे तो 4 ने विभाज्य आहे. कितीने विभाज्य आहे? 4 ने विभाज्य आहे. तर आता आपल्याला पर्यायातील एक अशी संख्या शोधायची आहे की जी 4 ने विभाज्य आहे. पर्याय क्रमांक 2 इन पहा. पर्याय क्रमांक 2 292. लक्षात घ्या 292 ला 4 ने निशेष भाग जाईल कारण 92 ला 4 ने निशेष भाग जातो. 23 चौक 92, 4 एक 4, 4 7 28, उरले 1 आणि 4 त्रिक 12 म्हणजे 73 उत्तर आलं असतं. पर्याय क्रमांक 2 हे 24चं उत्तर असेल. 25 पाहूया. 100, 18 आणि 448. तर लक्षात घ्या 100 हा 10चा वर्ग आहे पण इतर संख्या या वर्ग नाहीत. आता काय असू शकते बघा याच्यामध्ये लॉजिक किंवा ट्रिक काय असू शकते. तर 5 चा घन वजा 5 चा वर्ग, 3 चा घन वजा 3 चा वर्ग आणि 8 चा घन वजा 8 चा वर्ग. 5 चा घन येतो 125 वजा 5 चा वर्ग 25, आपल्याला मिळेल 100. 3 चा घन येतो 27 वजा 3 चा वर्ग 9, 18 मिळतं. 5 चा घन आहे 512 वजा 5 चा वर्ग आहे आपलं 8 चा घन आहे 512 वजा 8 चा वर्ग आहे 64. ही जर वजाबाकी आपण केली तर ती 448 मिळते. म्हणजे आपल्याला एक सूत्र या ठिकाणी आपल्याला सापडतं. ते म्हणजे हा जो संख्यांचा गट आहे तो आहे n घन वजा n वर्ग या स्वरूपात लिहिलेला. आता आपल्याला प्रयत्न अशा प्रकारे एक संख्या शोधायची आहे की जी आहे n घन वजा n वर्ग या स्वरूपात लिहिलेली. तर आपण 600 तर उत्तर येणार नाही, 1010 ही नाही येणार, 110 ही नाही येणार. पर्याय क्रमांक 3 पाहूयात. 25चं उत्तर हे पर्याय क्रमांक आपण 3 पाहूयात. पहा 180 उत्तर यायला पाहिजे. पहा जर n बरोबर आपण 6 घेतलं म्हणजे 6 चा घन वजा 6 चा वर्ग, 6 चा घन आहे 216 वजा 6 चा वर्ग आहे 36, आपल्याला मिळेल 180. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर येणार आहे. प्रश्न क्रमांक 26 पाहूयात. 7384, 5162, 2435. तर आपण सुरुवातीला बेरीज केली. 7 आणि 3 10, 10 आणि 8 18 आणि 4 22. 3च्या पटीत बेरीज येत नाही म्हणजे या संख्या 3 ने निशेष नाही येत. काय केलं आहे पहा. ह्या 73 मध्ये 11 मिळवले की 84 आलेलं आहे. 51 मध्ये 11 मिळवले की 62 आलेलं आहे आणि या 24 मध्ये 11 मिळवलं की 35 आलेलं आहे. 4 पर्यायामध्ये असं कुठं घडलंय म्हणजे ही पर्यायातील कोणती संख्या या गटाशी जुळेल ते पाहूया. पर्याय क्रमांक 2 पहा. पर्याय क्रमांक 2 लक्षात घ्या. 35 48 35 नाही चुकलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 येणार नाही. पर्याय क्रमांक
3 पहा 84 95 84 मध्ये जर आपण 11 मिळवले तर आपल्याला 95 मिळेल, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. 27 पहा 16 361 27 494 35 259. थोडं निरीक्षण केलं की लगेच आपल्याला या प्रश्नाचं उत्तर येईल. मित्रांनो हे पहा 6चा वर्ग इथं दिलेला आहे, 1चा वर्ग शेवटी दिलेला आहे, म्हणजे सुरुवातीच्या संख्येचा अंकाचा वर्ग शेवटी दिलेला आहे आणि शेवटच्या अंकाचा वर्ग सुरुवातीला लिहिलेला आहे. इथे 7चा वर्ग 49, 2चा वर्ग 4, 5चा वर्ग 25, 3चा वर्ग 9. असं कोणत्या ठिकाणी आहे ते पहा. 3चा वर्ग 9 आणि 9चा वर्ग 81 नाही. 6चा वर्ग 36 आणि 2चा वर्ग 4. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. पर्याय क्रमांक 3 26 आणि 364. 5 6चा वर्ग 36 आणि 2चा वर्ग 4. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे. प्रश्न क्रमांक 28 पहा. प्रश्न क्रमांक 28 132 473 594. तर कधी पहा जर या संख्या पाहता क्षणी जर आपल्याला काय लॉजिक लागत नसेल किंवा ट्रिक सापडत नसेल, त्या तीन संख्यामध्ये काही सहसंबंध सापडत नसेल, तर आपण सुरुवातीला बेरीज करायची. बेरीज केली 1 + 3 + 2 3 आणि 2 3 आणि 3 आली 6. पहा 4 आणि 7 11 11 आणि 3 14. बेरीज तर सारखी येत नाही, ही आली होती 6. लक्षात घ्या कडचे जे अंक आहेत त्यांची बेरीज म्हणजे मधली संख्या. मधली संख्या कोणती? 7. 4 + 3 7. 5 + 4 9. मधली संख्या 9. 2 + 1 3. असं कोणत्या ठिकाणी झालेलं आहे बघा. तर 2 + 3 5. पर्याय क्रमांक किती येईल पहा. 28चा पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. 253 पहा 2 + 3. मधली संख्या येईल 2 आणि 3 5. या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर येणार आहे. 29 पहा. 29वा प्रश्न आहे 721 636 आणि 749. तर काय वर्ग घन अशा प्रकारचा काही सहसंबंध आपल्याला या तीन संख्यांमध्ये शोध लागत नाही, तर आपण बेरीज करायची. 7 + 2 + 1 7 आणि 3 10. 6 + 3 + 6 6 आणि 6 12 आणि 3 15. 7 + 4 + 9 9 7 16 आणि 4 20. 5च्या पटीत आहे 10. 15 5च्या पटीत आहे आणि 20 पण 5च्या पटीत आहे. 5 बेरीज 5 ने निशेष भाग जातो, म्हणजे बेरजेला 5 ने निशेष भाग जातो. आता पहा बेरीज करून पर्यायातली 3 संख्यांचा असा गट आपल्याला दिलेला आहे की त्यामध्ये त्यांची बेरीज केली असता प्रत्येक संख्येतील अंकांची बेरीज केली असता त्या बेरजेला 5 ने निशेष भाग जातो. पर्याय क्रमांक 1 येईल.
पहा. पर्याय क्रमांक 1 कसं पहा. 311 3 अधिक 1 अधिक 1 3 आणि 2 5 या 5 ला 5 ने निशेष भाग जाईल म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपलं बरोबर येईल. प्रश्न क्रमांक 30 32 80 26 65 42 105 पाढे जर आपले एकदम चांगले पाठ असतील तर लक्षात घ्या 16 गुणुले 2 32 16 गुणुले 5 80 13 गुणुले 2 26 13 गुणुले 5 65 14 गुणुले 21 गुणुले 2 21 गुणुले 5 म्हणजे पहिल्या संख्येला 2 ने गुणलेला आहे, 16 ने 2 ने गुणलेला आहे आणि 16 ने पुन्हा 5 ला गुणलेला आहे म्हणजे 80 आलेला आहे. असं प्रत्येक ठिकाणी झालेलं आहे. तर कोणत्या पर्यायात असं झालेलं आहे ते आपण पाहूया. पर्याय क्रमांक 3 पहा. पर्याय क्रमांक 3 लक्षात घ्या 10 35 5 दुने 10 आणि 5 सत 35 पहा. अशा प्रकारची मांडणी या ठिकाणी केलेली आहे म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर तिथचं बरोबर येईल.